रॉयल ट्विंकल स्टार क्लब या कंपनीमध्ये जर तुमचे पैसे बुडाले असतील किंवा सिट्रस कंपनीमध्ये जर तुमचे पैसे बुडाले असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बुडालेले पैसे आता तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. यासाठी कोर्टाचा आदेश आलेला आहे आणि दुसरा जो टप्पा आहे तो आता सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यातले जे काही पैसे होते ते भरपूर जणांना मिळाले आहेत. आता दुसरा टप्पा सुरू झालाय. या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता सर्वजण तुम्ही अर्ज करू शकता. 5,000 रुपये जे काही रक्कम आहे ते आता तुम्हाला मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. आता हा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण A to Z प्रोसेस पाहणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार, तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये सर्व प्रोसेस असणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. citrusroyalrefund.com या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. इथे नोटीस दिसेल, तिथे नोटीस आदेश जो आहे तो तुम्ही वाचू शकता. इथे पाहू शकता तुम्ही सगळी माहिती दिली आहे. परतावा प्रक्रिया टप्पा 2, टप्पा दुसरा जो आहे तो सुरू झालेला आहे. तो कधीपासून कधीपर्यंत आहे, शेवटची तारीख काय आहे ते समजून घ्या. 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेला आहे आणि दिनांक 14 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. 14 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरायचा आहे. महत्त्वाच्या सूचना काय आहेत ते इथे समजून घ्या. अर्ज करण्यापूर्वी खालील सूचना अगोदर वाचायच्या आहेत आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. तर 25 मे 2026चा जो काही कोर्टाने आदेश दिलेला आहे यानुसार तुमची रक्कम कितीही असू द्या, मूळ रक्कमचा विचार करायचा नाही. उदाहरणार्थ तुमची 25,000 असेल तर अगोदर तुम्हाला कमिशन किंवा व्याज जर तुम्हाला 3,000 भेटलं असेल तर तुम्हाला 2,000 भेटतील. म्हणजे रक्कम कितीही गुंतवली असेल त्याची पर्वा नाही करायची. तर 5,000 रुपये जी रक्कम आहे ती तुम्हाला भेटतील. त्यांनी इथे उदाहरणसुद्धा दिलेलं आहे. मूळ रक्कम तुमची किती असू द्या पण तुम्हाला 5,000 रुपये जी काही रक्कम आहे ती मिळणार आहे. आता ह्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर देण्यात आलेली आहे. त्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे तरच तुम्हाला हे 5,000 रुपये थोड्या दिवसात मिळतील. यासाठी आता फॉर्म भरण्यासाठी इथे वरती इंग्लिश मराठी लँग्वेज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता फॉर्म भरण्यासाठी इथे यायचं आहे. इथं आल्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. आता तुम्ही म्हणाल भरपूर प्रमाणपत्र आमच्याकडे असतील तर काय करायचं, तर जास्त जर असतील तर तुम्ही कोणताही एक इथे प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे आणि प्रमाणपत्रावरती जे काही नाव आहे तेच नाव टाकायचं आहे. कॅप्चा टाकून पडताळणी करा, चेक करावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने येईल. असं जर येत असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल. इथे अर्जदाराचा मोबाईल नंबर म्हणजे तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. स्वतः अर्ज करत असेल तर स्वतः सिलेक्ट करायचं आहे. वारस अर्जदार करत असेल तर वारस एक्सपायर वगैरे झालं असेल तर, किंवा पुढचा तिसरा ऑप्शन विवाह वगैरे केला असेल, इतर कारणांमुळे नाव बदललं असेल तर तिसरा ऑप्शन आहे. तर जे काही ऑप्शन आहेत त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा आणि मी सहमत आहे वरती क्लिक करून नोंदणी करावरती क्लिक करा. आता तुम्ही म्हणाल इथे आमचं नावाचा वगैरे प्रॉब्लेम येतो आहे, सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम येतो आहे, तर इथे दुसरी वेबसाईटसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हे citrusroyal.com. इथे आल्यानंतर तुम्ही ट्विंकलचा आहे का सिट्रसचा आहे हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुमचा जो काही सर्टिफिकेट नंबर आहे तो इथे टाका आणि सर्च करा. तुमचं जर बरोबर असेल तर इथे ओके करा. तुमचं सर्टिफिकेट नंबर, नाव, तुम्ही किती पैसे गुंतवले होते, किती कमिशन वगैरे भेटलं, सगळी माहिती, मॅच्युरिटी वगैरे सगळी माहिती येईल. इथलाच जो काही सर्टिफिकेट नंबर आहे तो बरोबर आहे म्हणजे तर इथे कॉपी पेस्ट करा आणि तुमचं नावसुद्धा इथलंच कॉपी पेस्ट करून तुम्ही इथे टाका म्हणजे इथे सगळी माहिती तुमची येईल व्यवस्थित. तर इथे मोबाईल नंबर वगैरे सगळं टाकून आता आपण नोंदणी करावरती क्लिक करूयात. नोंदणी करावरती क्लिक केलं की तुम्हाला एक OTP येईल आणि तो OTP टाकायचा आहे आणि तो OTP टाकून इथे सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म ओपन होईल. यामध्ये 4 टप्प्यामध्ये फॉर्म भरायचा आहे. पहिला आहे अर्जाचा फॉर्म, ज्यामध्ये आता इथे आपण वैयक्तिक पर्सनल माहिती, आता इथे इंग्लिशमध्ये करूयात. क्लेम ॲप्लिकेशन सेल्फ म्हणजे स्वतःची माहिती, इथे पर्सनल डिटेल्स भरायची आहे. आता इथे माहिती भरताना पाहू शकता ॲप्लिकंट नेम मी स्वतः सेल्फ भरतोय. स्वतःच जर अर्ज करत असाल तर तिथे येईल ॲप्लिकंट नेम, फादर नेम आणि आडनाव म्हणजे नाव, आडनाव, नाव, मधलं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर ॲड्रेस, जो काही आधार कार्डवरचा ॲड्रेस असेल तो टाका. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार कार्डला जो काही लिंक असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ID सुद्धा मॅन्डेटरी आहे. जे स्टार मार्क आहे ते मॅन्डेटरी आहे आणि ॲप्लिकंट फोटोसुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे. खाली येऊन तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, आधारची कॉपीसुद्धा अपलोड करायची आहे. वरती लक्षात ठेवा ॲप्लिकंट फोटो म्हणजे अर्जदार जो असेल त्याचा फोटो जो आहे तो इथे अपलोड करायचा आहे आणि वारसदार करत असेल तर वारसदाराची माहिती येणार आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्डची जी काही कॉपी आहे आधार कार्ड तुमचं इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर पॅन कार्डची डिटेल्स द्यायची आहे, पॅन नंबर टाकायचा आहे आणि पॅन कार्डचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर खाली बँकेचे डिटेल्स येतात, बँक अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे.
जे काही आधार कार्डला DBT लिंक असेल वगैरे, तर आधार कार्डला जो लिंक असेल तोच इथे तुम्हाला टाकायचा आहे. बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म बँक अकाउंटवरती इथे येऊन पुन्हा एकदा बँक अकाउंट नंबर टाकून IFSC कोड टाका. IFSC कोड व्यवस्थित टाकून व्हेरीफाय करा आणि त्यानंतर अकाउंट होल्डर नेम, तुमचं जे काही नाव असेल किंवा कोणाच्या अकाउंटमध्ये जमा जाणारे वारसदार वगैरे असेल त्याची माहिती देऊन व्हेरीफाय आणि कंटिन्यू करायचं आहे. सगळी माहिती पहा इथे मी भरलेली आहे आणि आता इथे कंटिन्यू आपण करूयात. इन्व्हेस्टर डिटेल्सवरती क्लिक करूयात. इथं आल्यानंतर दुसरी स्टेप आता येईल. या दुसऱ्या स्टेपमध्ये आता तुम्ही येणार आहात. व्यवस्थित माहिती भरा. त्यानंतर पुढे येणार आहात. इन्व्हेस्टमेंट डिटेल्स विचारली जाईल. आता जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे ते रॉयल टिंगलचं आहे का सिट्रसचं आहे, तर सर्टिफिकेट नंबर येईल आणि हा सर्टिफिकेट तुम्हाला, जर हे सर्टिफिकेट नंबर आहे त्या सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला खाली अपलोड करायचं आहे, त्याची कॉपी अपलोड करायची आहे. आणि जर हे सर्टिफिकेट तुम्ही अगोदर जमा केलं असेल, कुणाकडं एजंटकडे जमा केलं असेल किंवा कंपनीला तुम्ही ते दिलं असेल तर तुम्ही इथे येस बटनावरती क्लिक करू शकता. आणि जर नसेल दिलं, तुमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर तुम्ही ते सर्टिफिकेट नो बटनावरती क्लिक करून सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. पण जर तुमच्याकडे सर्टिफिकेटच नसेल तर तुम्ही येस बटनावरती दोन्हीकडे क्लिक करून तुम्ही सर्टिफिकेट नंबर टाका आणि तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही. ओरिजिनल कॉपी किंवा झेरॉक्ससुद्धा अपलोड करू शकता जर असेल तर. नसेल तर तुम्ही येस करा आणि डायरेक्टली तुम्ही कंटिन्यू बटनावरती क्लिक करू शकता. तर इथे मी ॲड केलेलं आहे. ॲड करायचं सर्टिफिकेट आणि प्रोसीड टू प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. इथे आपलं काम आता झालेलं आहे. आता बाकी काही माहिती भरायची गरज लागणार नाही. रिव्ह्यू ऑप्शन येतो. रिव्ह्यू तिसरा ऑप्शन आहे. म्हणजे जे काही माहिती भरली आहे ती बरोबर आहे का एकदा सगळी चेक करा. बरोबर नसेल तर पाठीमागे जाऊन तुम्ही माहिती एडिट करू शकता. सगळी माहिती बरोबर असेल, इन्व्हेस्टमेंट डिटेल्स म्हणजेच सर्टिफिकेट नंबर किंवा सर्टिफिकेट सगळी बरोबर असेल तरच तुम्हाला हे सगळी माहिती भरलेली आहे इथे टिक करायची आहे आणि सगळी माहिती ट्रू आणि करेक्ट आहे. आणि सबमिट अँड प्रोसीड टू डिजिलॉकर KYC या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा तुमचा फॉर्म जो आहे तो आता सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. सबमिशन कंप्लीट झालेलं आहे, परंतु KYC करणं बंधनकारक आहे. आता हा जो फॉर्म सबमिट झालेला आहे याच्या अगोदर पावती डाउनलोड करा. पावती तुम्हाला खाली डाउनलोड समरी रिपोर्ट या ऑप्शनवरती भेटेल. डाउनलोड समरी रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर जो काही फॉर्म तुम्ही भरलेला आहे, ॲप्लिकेशन भरला आहे, त्याची पावती तुम्हाला इथे आलेली दिसेल. ही पावती तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता. अशा पद्धतीने सगळी पावती येईल. ॲप्लिकेशन नंबर वगैरे सगळी माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल. आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मॅन्डेटरी आहे ती म्हणजे KYC करणं बंधनकारक आहे आणि त्यासाठी डिजिलॉकरचं अकाउंट असणं गरजेचं आहे. डिजिलॉकरचं अकाउंट अगोदर बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर KYC करायची आहे. प्रोसीड टू आधार KYC हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू आधार KYC केल्यानंतर डिजिलॉकरमध्ये अकाउंट असेल तर डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून साइन इन करू शकता. अकाउंट नसेल तर खाली साइन अप या बटनावरती क्लिक करून तुम्ही अकाउंटसुद्धा उघडू शकता. तर मी ते डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून ॲक्सेस वगैरे करतो आणि जो काही आधार कार्डचा KYCचा ॲक्सेस आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. इथे ॲक्सेस घेईल आणि हे ॲटोमॅटिकली रिडायरेक्ट होईल. तुमचं काम इथे संपलेलं आहे. तुमची KYC कंप्लीट झालेली आहे. तुम्ही लॉग इन पेजवरती आला. आता इथे सर्टिफिकेट नंबर, मोबाईल नंबर टाका, लॉग इन करा. तुमचं ॲप्लिकेशन भरलेलं आहे का नाही ते कंप्लीट स्टेटस इथे दिसेल. तर तुम्ही जर फॉर्म कंप्लीट झाला असेल, फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इथे पाहू शकता. मोबाईल नंबर आणि सर्टिफिकेट नंबर टाकला, कॅप्चा टाकून लॉग इन केलं तर युअर ॲप्लिकेशन ऑलरेडी बिन सबमिटेड, म्हणजे आपल्या अशा पद्धतीने एरर येत असेल तर म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. त्यानुसारच त्याचं स्टेटस नो युअर क्लेम स्टेटस या बटनावरती क्लिक करून तुम्हाला पैसे आलेले आहेत का नाही किंवा कधी मिळणार आहेत किंवा त्याचं स्टेटस फॉर्म भरलेला आहे का नाही याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर किंवा सर्टिफिकेट नंबर टाकून त्याचा स्टेटससुद्धा तुम्हाला इथे पाहता येईल. तर मी आत्ता इथे टाकलं तर इथे चेक नाव केलं की इथे OTP येईल. OTPवरती क्लिक केलं की तुम्हाला इथे दाखवेल की तुमचं ॲप्लिकेशन इथे सबमिट झालेलं आहे. थोड्या दिवसांनी याचं स्टेटससुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.